Welcome students. In this video we will discuss about minerals and vitamins of 7th chapter Nutrition and Diet of Standard 6. आता कालच्या व्हिडिओ मध्ये आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण 3 मेन न्यूट्रिएंट्स पाहिले होते. तुम्ही जर पाहिले नसतील तर तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन आणि मिनरल्स असे महत्त्वाचे पुढचे 2 जे आपल्या शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स आहेत, तर हे न्यूट्रिएंट्स आता बघायचे. आता मिनरल्स आणि विटॅमिन्स हे 2 काय आहेत तर बघा, बऱ्याच वेळाला तुमच्या पालक तुम्हाला रागवत असतात की तुम्ही जर हिरवी पालेभाजी नाही खाल्ली, फळं नाही खाल्ली, दूध नाही पिलं तर ह्या सगळ्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होत असतात. तर या सगळ्या फळांमधून, हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्या शरीराला हे विटॅमिन्स आणि मिनरल मिळतात. फ्रूट पण सगळ्या प्रकारचे जर फ्रूट खाल्ले तर हे मिनरल्स विटॅमिन मिळतात. याच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि या मिनरल्समुळे आपल्याला होणारे फायदे आपल्या पुस्तकात दिलेलेच आहेत. आधी बघा की हे विटॅमिन, मिनरल किंवा फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ हे आपल्या शरीरासाठी आवश्यक काय, तर इथं काही पॉइंट्स लिहिले. पहिला पॉइंट बघा, आवर बॉडी नीड्स मिनरल्स, विटॅमिन, मिनरल अँड फायबर इन आवर डाएट टू इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स टू डिसीज अँड फॉर लाईफ प्रोसेसेस. इम्प्रूव्ह रेजिस्टन्स टू डिसीज म्हणजे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते. कशामुळं तर विटॅमिन आणि मिनरल आणि इथं फायबर पण दिले. आणखी काही लाईफ प्रोसेस पण आहे, तर ज्याच्यासाठी आपल्याला हे सगळे न्यूट्रिएंट्स आवश्यक आहेत. मग हे न्यूट्रिएंट्स मिळतात कशातून? वी ऑब्टेन दीज न्यूट्रिएंट्स मेनली फ्रॉम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. की हे आपल्याला न्यूट्रिएंट्स प्रामुख्यानं फळ आणि भाज्या यातून हे न्यूट्रिएंट्स मिळतात. आता आधी मिनरल्स बघू. द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड मिनरल. इनऑर्गॅनिक म्हणजे कसे, तर ज्याला आपण असेंद्रिय पदार्थ म्हणतो. काही असेंद्रिय पदार्थ, उदाहरणार्थ लोह असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, हे सगळे जे घटक आहेत तर ते इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत. आणि अशा इनऑर्गॅनिक सबस्टन्सची आपल्या शरीराला गरज असते आणि त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं? मिनरल्स. आता तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि फळ्यावरचे सगळे पॉइंट्स वहीमध्ये लिहून काढायचे. आता आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 51 वर मिनरल्सचा तक्ता दिलाय, ज्यामध्ये मिनरल्सचं नाव दिलंय, त्याचं फंक्शन दिलंय, ते मिनरल्स आपल्याला कुठल्या अन्न पदार्थातून मिळतात ते दिले आणि हे मिनरल्स न खाल्ल्यामुळं आपल्याला कोणते आजार होतात ते पण दिले. तर आधी आपण तक्ता बघूया आणि मग नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया. आता आपण मिनरल्सचा चार्ट बघितला. आता आपण विटॅमिन विषयी आणखी माहिती घेऊ. विटॅमिन जे ते प्रामुख्यानं 2 प्रकारचे विटॅमिन आहेत. एक विटॅमिन आहे जे पाण्यात विरघळणारे असतात, त्यांना म्हणतात वॉटर सोल्युबल विटॅमिन. दुसरे असतात तर ते पाण्यात न विरघळणारे, त्यांना म्हणतात वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. वॉटर सोल्युबल विटॅमिन जे तर ते शरीराच्या बाहेर टाकले जातात पाण्याच्या रूपात, म्हणजे युरिन असेल किंवा स्वेट असेल, घाम, स्वेट म्हणजे घाम, तर अशा रूपात शरीराच्या बाहेर टाकले जातात. पण वॉटर इनसोल्युबल जे आहे ते मात्र शरीरामध्ये साठवून ठेवतात, त्यामुळे ते रोज घेणं गरजेचं नसतं. पण वॉटर सोल्युबल विटॅमिन मात्र रेग्युलर घेणं इसेन्शियल. तर आपण फरकाच्या मुद्द्यामध्ये वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल विटॅमिन असे लिहिलेले. आता क्रमाने एक एक मुद्दा आपण बघूया, समजून घेऊया आणि समजून सांगितल्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे
आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. बघा आता पहिलं वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे, दुसरीकडे लिहिलंय वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. वॉटर सोल्युबल म्हणजे कसले? विटॅमिन्स which dissolve in water are called water soluble vitamin. म्हणजे जे विटॅमिन पाण्यात विरघळतात त्यांना म्हणतात वॉटर सोल्युबल विटॅमिन. विटॅमिन which dissolve insoluble म्हणजे vitamins which insoluble in water are called water insoluble vitamin. त्यांना water insoluble vitamin म्हटलं जातं. Water soluble vitamins are thrown out of the body through urine and sweat. शरीरातून वॉटर सोल्युबल विटॅमिन बाहेर पण टाकले जातात. युरिन आणि स्वेट म्हणजे घाम सांगितलं, युरिन म्हणजे लघवी, या मार्गातून बाहेर टाकले जातात. पण वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स आर स्टोर्ड इन द बॉडी. हे मात्र स्टोर करून ठेवले जातात बॉडीमध्ये. रेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर सोल्युबल विटॅमिन इज इसेन्शियल. कारण हे टाकले जातात म्हणजे रोजच्या रोज त्याचा सप्लाय होणं गरजेचं आहे. पण वॉटर इनसोल्युबल तसे गरजेचे नाही. रेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स आर नॉट इसेन्शियल, इज नॉट इसेन्शियल. नंतर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर नॉट सोल्युबल इन फॅटी सबस्टन्स. फॅटी सबस्टन्स मध्ये हे सोल्युबल म्हणजे विरघळत नाही. These vitamins are soluble in fatty substances. म्हणजे फॅटी सबस्टन्स जे त्यामध्ये हे विरघळतात. आता वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते? तर बी आणि सी हे दोन विटॅमिन वॉटर सोल्युबल आहेत. आणि बी चे अनेक टाइप आहेत. बी चे टाइप कोणते बघा? B1, B2, B3, B6, B9, B12 एवढे सगळे विटॅमिन बी चे टाइप आहेत. आता वॉटर इनसोल्युबल कोणते कोणते? तर विटॅमिन ए, डी, ई, के आर वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. आता आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि बघा. आता आणखी बरेच विटॅमिन्स आहेत. हे सगळे विटॅमिन जे ए, बी, सी, डी, ई आणि के या सगळ्यांचा एक चार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलाय पान नंबर 52 वर. या चार्ट मध्ये आपल्याला विटॅमिनची तर माहिती आहेच, पण या विटॅमिनचं आपल्या शरीराला मदत काय होती, हा विटॅमिन मिळतो कशातून, आणि विटॅमिन जर नसेल तर आपल्या शरीराला कोणते तोटे होतात, हे सगळं या चार्ट मध्ये दिले. आता आपण आधी हा चार्ट बघूया. पान नंबर 52 वर विटॅमिन्स सोर्सेस अँड फंक्शन हा तक्ता दिलाय. तक्ता जरी मोठा असला तरी तक्ता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता यामध्ये आपल्याला एक एक विटॅमिनची माहिती दिली आणि हा विटॅमिन आपल्याला कशामध्ये मदत करतो आणि हे आपल्याला कुठल्या सोर्समधनं मिळतं. तसंच हा विटॅमिन जर आपल्या शरीराला मिळाला नाही तर आपल्याला कोणता आजार होतो, डिफिशियन्सी डिसीज म्हणले. बघा विटॅमिनचं नाव आहे, कशामध्ये मदत करतो, कुठून हे विटॅमिन मिळतात आणि डिफिशियन्सी डिसीज म्हणजे त्याच्या कमतरतेमुळं होणारे आजार. तर पहिलं विटॅमिन आहे विटॅमिन ए. विटॅमिन ए आपल्याला कशा कशात मदत करतं, तर आपल्या डोळ्यांचं प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्ट्स आय, हेल्प्स टू कीप स्किन, बोन अँड टीथ हेल्दी. आपले दात, नंतर हाडं आणि त्वचा सगळं हेल्दी म्हणजे निरोगी राहण्यासाठी ए विटॅमिन मदत करतो. आता ए विटॅमिन आपल्याला मिळतो कशा कशातून, तर पहिला सोर्स आहे कॅरोट. कॅरोट म्हणजे गाजर. नंतर मिल्क, मिल्क म्हणजे दूध. बटर, बटर म्हणजे लोणी. डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या ज्या पालेभाज्या आहेत ज्यांचा रंग डार्क हिरवा आहे तर अशा पालेभाज्या. स्वीट पोटॅटो, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं. डीप येलो फ्रूट्स की ज्यांचा रंग पिवळा आहे, अशा पिवळ्या सगळ्या फळांमधनं आपल्याला ए विटॅमिन मिळतं. आणि व्हेजिटेबल वेगवेगळ्या भाज्यांमधून पण ए विटॅमिन मिळतं. आता जर ए विटॅमिन आपल्याला कमी पडत असेल तर होणारे आजार कोणते, नाईट ब्लाइंडनेस,
इनॅबिलिटी टू सी इन डिम लाईट. काही मुलं अशी असतात की सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत त्यांना व्यवस्थित दिसतं, पण जर प्रकाश कमी झाला, अंधुक झाला, डिम लाईट म्हणजे अंधुक, तर त्यांना दिसणं बंद होतं. हा नाईट ब्लाइंडनेस हा आजार आपल्याला ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. दुसरा म्हणजे झिरोडर्मा. झिरोडर्मामध्ये आपली स्किन ड्राय होत जाते. तर हे 2 आजार आपल्याला ए विटॅमिनमुळं होतात. दुसरं जे विटॅमिन आहे त्याचं नाव आहे B1. आता B1 विटॅमिन आपल्याला कशासाठी मदत करतं? हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन्स ऑफ नर्व अँड हार्ट. आपल्या शरीरामधल्या ज्या चेतापेशी आहेत, नर्व म्हणजे चेतापेशी आणि हार्ट म्हणजे हृदय, तर त्याचं व्यवस्थित काम चालण्यासाठी आपल्याला B1 विटॅमिन मदत करतं. मिळतं कशातून? तर मिल्क, फिश, मीट, सिरियल, नट आणि पल्सेस. मिल्क म्हणजे दूध, फिश म्हणजे मासे, मीट म्हणजे मांस, सिरियल्स म्हणजे तृणधान्य, नट्स म्हणजे शेंगा, भुईमुगाच्या शेंगा असतील किंवा शेंगदाणे म्हणा, पल्सेस म्हणजे डाळी. या सगळ्यातून आपल्याला B1 विटॅमिन मिळतं. आणि B1 विटॅमिन जर नसेल तर आजार होतो. त्याचं नाव आहे बेरीबेरी. बेरीबेरी म्हणजे काय? तर त्यामध्ये नर्व डिसऑर्डर, चेतापेशींची कमतरता असते किंवा चेतापेशी व्यवस्थित काम करत नाहीत. मसल विकनेस, की स्नायूंची पण विकनेस असतो, त्यामुळं कमकुवतपणा असतो, किंवा इनइफिशियन्सी, मसल्स तेवढ्या कार्यक्षमतेनं काम करत नाहीत जर आपल्याला B1 विटॅमिन नाही मिळालं तर. आता दुसरं जे विटॅमिन आहे ते B9 विटॅमिन आहे. आता B9 विटॅमिन कशासाठी मदत करतं? तर आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ होण्यासाठी B9 हे विटॅमिन आपल्याला मदत करतं. आता याचे सोर्स काय काय आहेत? तर डीप ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, पपयाज आणि किवीज. पपई म्हणजे माहीत आहे तुम्हाला, आपण जी पपई खातो तर ती पपई. आणि किवी नावाचं एक फळ आहे, दिसताना चिकूसारखं दिसतं पण थोडंसं हिरवट रंगावर, थोडं आंबट असं किवीची चव असते बघा. आता जर आपल्याला B9 विटॅमिन नाही मिळालं तर काय काय होतं? इम्प्रॉपर ग्रोथ. इम्प्रॉपर ग्रोथ म्हणजे आपल्या शरीराची म्हणायला पाहिजे तेवढी वाढ होत नाही, पुरेशी वाढ होत नाही. ॲनिमिया, ॲनिमिया रक्ताच्या कमतरतेमुळं होणारा आजार आहे. फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरभोळेपणा. आणि स्लो मोमेंट्स म्हणजे मंद हालचाली होतात जर बी विटॅमिन नसेल तर. पुढचा सोर्स आहे B12. B12 हे विटॅमिन आपल्याला कशात मदत करतं? तर फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. आपल्या शरीरामध्ये ज्या लाल पेशी आहेत तर त्या लाल पेशी तयार करण्याचं काम B12 करतं. कशातून मिळतं? तर मांस आणि दुधाचे पदार्थ. आणि जर ते नसेल तर आजार कोणता होतो? रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया आजार होतो. पुढचं विटॅमिन आहे विटॅमिन C. C कशासाठी मदत करतं? प्रोटेक्ट्स बॉडी टिश्यू. बॉडी टिश्यू म्हणजे काय? की शरीरातल्या ज्या उती आहेत, आपल्या सगळ्या सेल एकत्र येऊन उती बनतात, या उती यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम C विटॅमिन करतं. फॉर्मेशन ऑफ अ कोलोजन, अ प्रोटीन इसेन्शियल फॉर गम. कोलोजन नावाचं एक आपल्या शरीरामध्ये प्रोटीन आहे की जे आपल्या हिरड्यांसाठी आवश्यक असतं. टीथ, बोन अँड स्किन. आपला गम, टीथ, बोन अँड स्किन या सगळ्यासाठी कोलोजन नावाचं प्रोटीन आवश्यक आहे. ते कुणापासून मिळतं आपल्याला? C विटॅमिनपासून. आता C विटॅमिन मिळतो कशातून? आमला, म्हणजे थोडक्यात जे आंबट पदार्थ आहेत त्यामधनं आपल्याला C विटॅमिन मिळतं. आमला म्हणजे आवळा. किवी म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे एक फळ आहे. ऑरेंजेस, ऑरेंजेस म्हणजे संत्री म्हणतो आपण त्याला. अँड अदर सायट्रस फूड. सायट्रस म्हणजेच आंबट गोड जी फळं असतात तर त्या फळांना सायट्रस फूड म्हणतात. कॅबेज, कॅबेज म्हणजे कोबी.
टोमॅटोज, टोमॅटो माहीत आहे तुम्हाला, ग्रीन लफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्यातून आपल्याला सी विटॅमिन मिळतं. आता सी विटॅमिनच्या कमतरतेमुळं आजार कोणते होतात बघा. पहिला आजार आहे स्कर्वी. स्कर्वी म्हणजे ब्लिडिंग ऑफ गम, हिरड्यातून रक्त येणं, हा जो आजार आहे तो सी विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतं. थायरॉइड, थायरॉइड म्हणजे थायरॉइड नावाची आपल्या घशामध्ये ग्रंथी असते, तिचा आजार. थायरॉइड मालफंक्शन म्हटलं जातं, म्हणजे थायरॉइड प्रॉपर काम करत नाही सी विटॅमिनच्या कमतरतेमुळं. डीलिंग इन द हिलिंग ऑफ वुंड, आपल्याला एखादी जखम झाली तर ती जखम लवकर भरून निघत नाही. पुढचं विटॅमिन आहे डी विटॅमिन. डी विटॅमिनमुळं काय होतं, काय मदत करतं डी विटॅमिन? ॲब्सॉर्ब्स कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन अँड टीथ. आपल्या शरीराला लागणारं जे कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे, कशासाठी? तर हेल्दी बोन आणि टीथसाठी लागणारं ते डी विटॅमिन काय करतं? ॲब्सॉर्ब करतं. आता कुठं डी विटॅमिन मिळतं? ऑन एक्सपोजर टू द सनलाईट विटॅमिन डी इज मेड इन द ह्युमन बॉडी फ्रॉम सम सबस्टन्सेस इन मिल्क, फिश, एग अँड बटर. आता आपण जर सकाळी कोवळं उन्हात बसलो तर आपल्या शरीरामध्ये डी विटॅमिन तयार होत असतं. आणखी कशात आहे? तर फिश, एग, बटर, ह्या सगळ्यामधनं कोवळ्या उन्हामध्ये ज्यावेळी आपण बसतो तर आपल्याला डी विटॅमिन मिळतं. जर डी विटॅमिन आपल्याकडे नसेल तर आपल्याला होणारा आजार कोणता आहे? तर रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय? तर आपले हाडं जी आहेत, तर हाडं ही मऊ राहतात. जशी तुमची हाडं कठीण आहेत तर यामध्ये हाडं मऊ राहतात आणि त्यामुळं पेन आणि फ्रॅक्चर होऊ शकतं. हाडांना होणारा हा जो आजार आहे. पुढचं जे विटॅमिन आहे ते विटॅमिन ई. विटॅमिन ई आपल्याला कशात मदत करतं? तर स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल. सेलच्या आत, सेल म्हणजे पेशी, सेलच्या आतमध्ये मेटाबॉलिझम ही जी ॲक्टिव्हिटी चालती तर ती सहजतेनं होण्यासाठी ई विटॅमिन मदत करतं. आणखी काय? तर रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन जे आहे तर त्याच्यासाठी पण ई विटॅमिनची मदत होती. मेंटेनिंग इफिशियन्सी ऑफ मसल सेल, आपल्या ज्या स्नायूच्या पेशी आहेत तर त्या कार्यक्षम राहण्यासाठी ई विटॅमिनची गरज आहे. ई विटॅमिन मिळतं कशातून बघा? व्हीट गम, ग्रीन लफी व्हेजिटेबल, टेंडर लिव्ज आणि व्हेजिटेबल ऑइल. व्हीट ग्राम, व्हीट ग्राम म्हणजे काय? तर तृण जे असतं, गव्हाचं तृण, यामध्ये भरपूर प्रमाणात ई विटॅमिन असतं. हिरव्या पालेभाज्या आणि टेंडर लिव्ज, टेंडर ना हे लिव्ज जे आहेत तर त्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात ई विटॅमिन मिळतं. आणि व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती तेल जे आहेत, वनस्पती तेल म्हणजे कोणते? शेंगदाण्याचं, तिळाचं, सूर्यफुलाचं, हे जे तेल आहे तर ही व्हेजिटेबल ऑइल झाले. आता जर आपल्याकडे ई विटॅमिन नसेल तर कमतरतेमुळं होणारे आजार कोणते? तर वीक मसल्स, ऑब्स्ट्रॅक्शन इन रिप्रोडक्शन अँड स्किन डिसऑर्डर. म्हणजे आपले जे स्नायू आहेत तर ते स्नायू काय होतात? कमकुवत होतात. ऑब्स्ट्रॅक्शन इन रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन क्षमतेमध्ये आपल्याला अडथळा येऊ शकतो. आणि स्किन डिसऑर्डर म्हणजे त्वचेचे काही आजार होऊ शकतात. आणि शेवटचं जे विटॅमिन आहे ते विटॅमिन म्हणजे के विटॅमिन. के विटॅमिन कशासाठी मदत करतं? हेल्प्स इन क्लोटिंग ऑफ ब्लड. आता क्लोटिंग ऑफ ब्लड काय लक्षात घ्या. कधी कधी तुम्हाला जखम होती आणि त्यातून रक्त यायला लागतं. समजा तुम्ही लवकर दवाखान्यात नाही गेलात तर काय होतं? रक्त येणारं जाग्यावरच थांबतं, कारण त्या रक्ताची गुठळी बनलेली असते. तर हे क्लोटिंग ऑफ ब्लड निसर्गतः क्षमता असती रक्तात, ती वाढवण्याचं काम के विटॅमिन करतात. त्याच्यानंतर के विटॅमिन मिळतं कशातून बघा? ग्रीन लफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन कॅबेज, हिरवा कोबी,
नंतर ब्रोकोली फ्लावरसारखंच थोडंसं हे ब्रोकोली असतं हिरव्या रंगाचं. स्प्राउटेड पल्सेस म्हणजे जी मोड आलेली कडधान्ये आहेत तर ती. येलो ऑफ एग अंड्यातला पिवळा जो बलक आहे त्याच्यातून आपल्याला के विटॅमिन मिळतं. आता हे जर नसेल तर काय होतं, एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर अॅन इंजुरी, कुठली जखम झाल्यानंतर अतिशय जास्त होणारा रक्तस्राव, तर हा के विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. हा तक्ता जरी मोठा असला सगळा तरी सगळा तक्ता तुम्ही वहीमध्ये लिहायचे. प्रत्येक विटॅमिनचं कुठं मिळतात, त्याच्या कमतरतेमुळं कुठला आजार होतो, कशासाठी मदत करतो, हे सगळं माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं व्हिडिओ बघितला की वहीमध्ये हा तक्ता लिहून काढायचा आहे. पान नंबर 53वर इन द पास्ट चौकटीत आपल्याला एक माहिती दिली. काय माहिती दिली बघा, तर क्रिसिमिर फंक हे जे शास्त्रज्ञ आहेत वॉज अ सायंटिस्ट हू बिलॉंग टू पोलंड इन युरोपमध्ये असणाऱ्या पोलंड या शहरामध्ये क्रिसिमिर फंक हे सायंटिस्ट होते. इन अ सायंटिफिक आर्टिकल ही रीड दॅट पीपल हू एट ब्राउन राईस were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. आता तिथं काही लोक ब्राऊन राईस म्हणजे कसला, तर ज्याची सालं काढलेली नसतात किंवा थोडासा निकृष्ट दर्जाचा समजला जायचा ब्राऊन राईस, जो ब्राऊन राईस जी लोक खातात तर त्यांना बेरी हा आजार कमी होतो की जे पांढरा राईस खातात त्यांच्यापेक्षा, असं त्यांना आपल्या एका आर्टिकलमध्ये लिहून ठेवले. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्स विच प्रिव्हेंट धिस डिसीज. ही नेम इट विटॅमिन. आणि त्यानं काय केलं की त्याच्या ऑब्झर्वेशननं त्यानं एक आर्टिकल म्हणजे एक सबस्टन्स सांगितला आणि त्याला विटॅमिन असं नाव दिलं. काय म्हणलं की या विटॅमिनच्या कमतरतेमुळं म्हणजे तो ह्या डिसीज प्रिव्हेंट करतो. ही ऑल्सो प्रपोज दॅट अदर डिसऑर्डर्स लाईक स्कर्वी, पेलेग्रा अँड रिकेट्स वेर कॉज बाय अ डिफिशियन्सी ऑफ व्हेरियस विटॅमिन. म्हणजे त्याच्या शोधाने बरेचसे आजार हे आपल्याला विटॅमिनच्या कमतरतेमुळंच होत असतात. पान नंबर 53वर प्रोबायोटिक्स नावाची एक चौकट आहे आपल्याला. आता तुम्हाला सगळ्यांनाच दही खायला आवडतं. दही कशापासून बनतं, तर काही उपयोगी असे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे दुधापासनं दह्याचं रूपांतरण करत असतात, दही किंवा ताक. तर या सगळ्याला प्रोबायोटिक्स म्हटलं जातं. आता यामध्ये लाखो असे सूक्ष्मजीव असे असतात की जे आपल्या इंटेस्टाईनमधल्या गुड बॅक्टेरिया जे असतात, जे पचनाला मदत करतात, तर त्यांना हे बॅक्टेरिया मदत करत असतात. ही माहिती आपल्याला या चौकटीत दिली. काय काय दिले बघा. यू नो दॅट द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम विच कन्वर्ट मिल्क इन टू योगार्ट आर प्रेझेंट इन द योगार्ट अँड इन बटर मिल्क. काय आहे की दही आणि ताक हे दुधाचं रूपांतरण दही आणि ताकामध्ये होतं. ते कशामुळं होतं, तर एक प्रकारचे चांगले सूक्ष्मजीव आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला दुधापासून दही किंवा ताक मिळतं. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. त्या सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक्स म्हटलं जातं. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिसाइड इन आवर इंटेस्टाईन. आपल्या इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं जे त्यामध्ये अनेक लाखो असे सूक्ष्मजीव असतात. देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर इज इसेन्शियल फॉर आवर हेल्थ. त्यांचा हा लाखोनं नंबर असणं आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे. हेन्स टू मेंटेन देम इन आवर बॉडी वी शुड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच ॲज
योगार्ट अँड बटरमिल्क इन आवर डेली डाएट. आणि त्यांचा आपल्या शरीरातला म्हणजे नंबर त्यांचा मेंटेन राहण्यासाठी रोजच्या आपल्या जेवणात दही आणि ताकाची आवश्यकता आहे. When we suffer from loose motion and vomiting, we throw out microorganism along with intestinal water. जेव्हा आपल्याला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो तेव्हा आपण यातले कितीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या इंटेस्टायनल वॉटर बरोबर बाहेर फेकून देतो. सम मेडिसिन्स कॅन अल्सो किल देम. आता बरं वाटण्यासाठी जे औषधं आपण घेतो तर ते सुद्धा यातले बरेच बॅक्टेरिया मारून टाकतं. देअरफॉर वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगार्ट बटर मिल्क टू रिस्टोअर देअर नंबर. आणि त्यामुळं आपल्याला जादा दही ताक हे घेणं गरजेचं आहे, कारण हा बॅक्टेरियाचा नंबर ह्याच्यामुळं रिस्टोअर होतो. आता या प्रोबायोटिक्स बरोबरच आजचा आपला व्हिडिओ इथंच संपतोय. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.